अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असं म्हटलं जातं. तर नमस्कार मैत्रिणींनो, तर शरद पौर्णिमा कधी आहे व ती कशी साजरी करायची, पूजा आपण कशी मांडू शकता किंवा कोणत्या वेळेत पूजा करायची आहे. तर पौर्णिमा ही 6 ऑक्टोबरला आणि 7 ऑक्टोबर 2 दिवस आहे. तर 6 ऑक्टोबरला दुपारी 12:23 नंतर पौर्णिमा सुरू होत आहे आणि 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:17 पौर्णिमा आहे. तर कोजागिरीची पूजा ही रात्री केली जाते, मध्यरात्री. तर त्याचा शुभ मुहूर्त काय आहे, तर 11:45 तो 12:34 शुभ मुहूर्त आहे. तर आपण पूजेची जी तयारी आहे ती अगोदर सर्व तयारी करून घेऊ शकतो किंवा 11-11:30 आपण ही पूजा मांडून घेतली तरी चालते. आणि नंतर मग आपल्याकडे जो 49 मिनिट आहेत शुभ मुहूर्त, त्या वेळेमध्ये आपण माता लक्ष्मीचं स्वागत करू शकतो किंवा त्यावेळी आपण पूजा करू शकतो. कोजागिरी म्हणजे काही, तर कोण जागृत आहे. त्या दिवशी इंद्रदेव आहेत ते पृथ्वी तलावरती फिरत असतात आणि बघत असतात की कोण जागृत आहे, कोण माता लक्ष्मीची पूजा करत आहे, देवाची आराधना करत आहे असं मानलं जातं. त्यामुळे त्या दिवशी 12:30 वाजेपर्यंत तरी झोपू नये असं म्हणतात. आता लहान मुलं असतील किंवा वयस्कर लोक असतील, तर कोणी आजारी असेल तर त्यांनी झोपलं तरी चालतं, पण जे शरीराने तंदुरुस्त आहेत तर त्यांनी तरी किमान 12:30 वाजेपर्यंत जागं राहावं आणि देवीची प्रार्थना करावी. अगदी सोपी आणि साधी सिंपल अशी पूजा आहे. जास्त काही साहित्य पण लागत नाही. घरामध्ये जे साहित्य आहे त्याच्यामध्येच ही पूजा आपल्याला करता येते. तर अगोदर काय करायचं, पाट घेतला होता, खालची जागा स्वच्छ करून घ्यायची आणि त्याच्यावरती लाल किंवा पांढरं कापड अंथरलं तरी चालतं. अगोदर अग्निदेवांची पूजा करून घ्यायची. अग्निदेवाला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून नमस्कार करायचा. शुभम करितो कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते असा मंत्र म्हणून अग्निदेवांना नमस्कार करून घ्यायचा, कारण अग्निदेवांच्या साक्षीनेच आपल्या पूजेला ही सुरुवात होते. तांदळाची खाली रास घालून घ्यायची, थोडंसं अक्षदा ठेवून घ्यायच्या आणि त्याच्यावरती कलश ठेवायचा आहे. आता इंद्रदेवांचं प्रतीक म्हणून कलश मांडला जातो. तर कलश स्वच्छ धुवून घ्यायचा, त्याच्यावरती कुंकवाने असं स्वस्तिक काढून घ्यायचं. स्वस्तिक काढून त्याच्या बाजूनी 5 बोटं रेषा खालून वरती अशा रेषा ओढून घ्यायच्या असतात. तर इंद्रदेवांचं प्रतीक हे कलश ठेवलं जातं. तर कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं. 70 ते 80% एवढं कलशामध्ये पाणी भरायचं आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल 1 रुपया आणि सुपारी असं कलशामध्ये घालून घ्यायचं. आता या कलशावरती काही भागामध्ये नारळ ठेवला जातो, तर काही भागामध्ये ठेवला जात नाही. तर तुमच्याकडे जर ठेवत असतील तर तुम्ही ठेवू शकता, नाही ठेवला तरीही चालतो, पण त्याच्यावरती आंब्याची ढाळी ठेवायची. आता आंब्याची ढाळी नसेल तुमच्याकडे तरी मग तुम्ही खाऊची पानं असतात, विड्याची पानं आपली, ती 5 पानं ठेवू शकतात किंवा ढाळी भेटली तरी ढाळी ठेवली तरीही चालते. तर अशा पद्धतीने अगोदर इंद्रदेवांचं प्रतीक म्हणून आपण कलश स्थापना करून घ्यायची आणि त्यांना अक्षदा फूल हळदी कुंकू वाहून नमस्कार करून घ्यायचा इंद्रदेवतांना. आता ही जी पूजा आहे, तुम्ही ही सर्व साहित्य अगोदर गोळा करून ठेवला आणि नंतर जर 11:30 नंतर जरी पूजा मांडायला बसला तरीही चालते, कारण जास्त काही वेळ लागत नाही. 10 ते 15 मिनिटामध्ये ही पूजा मांडून होते आणि आपल्याला शुभमुहूर्त पण आहे, तो 49 मिनिटाचा वेळ आहे. तर त्या वेळेमध्ये ही पूजा आपली सर्व करून होते. आता नंतर तुम्ही अक्षदा ठेवून घ्यायच्या खाली आणि त्याच्यावरती गणपती बाप्पांना अगोदर स्थान द्यायचं. गणपती बाप्पांना अगोदर एका ताम्हणामध्ये गणपती स्वरूप तुम्ही सुपारी घेतली तरी चालते किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती घेऊ शकता. तर ताम्हणामध्ये आधी बाप्पांना स्थान द्यायचं, त्यांना पाण्याने आणि नंतर कच्च्या दुधाने अभिषेक घातला तरी चालतो किंवा पंचामृताने घातला तरीही चालतो. तुमच्याकडे जे काही असेल त्याने तुम्ही अभिषेक घालून घ्यायचा. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असं म्हणत गणपती बाप्पांना अगोदर अभिषेक घालून घ्यायचा आणि नंतर पाण्याने अभिषेक घालायचा. पाण्याने अभिषेक घालून झाल्यानंतर स्वच्छ अशी सुपारी पुसून घ्यायची आणि अक्षदा ठेवलेले आहेत. आता खाऊची पानं असतील तुमच्याकडे तर त्याच्यावरती अक्षदा ठेवून त्याच्यावरती बाप्पांना स्थान दिलं तरी चालतील किंवा जर पानं नसतील तरी तुम्ही असंही अक्षदा ठेवलं तरीही चालतं. तर बाप्पांचं स्थान झालं की नंतर कुबेर देवतांना स्थान द्यायचं. तर ओम श्री कुबेराय नमः, ओम श्री कुबेराय नमः असं म्हणत कुबेर देवतांना अभिषेक घालून घ्यायचा. अगोदर पाण्याने, नंतर पंचामृताने आणि नंतर पाण्याने असा अभिषेक घालायचा आणि नंतर स्वच्छ अशी सुपारी पुसून घ्यायची.
कुबेर देवतांना स्थान देऊन झाले की माता लक्ष्मीला स्थान द्यायचं. आता माता लक्ष्मीची पण मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती घेऊ शकता. मूर्ती नसेल तर सुपारी स्वरूप मांडलं तरीही चालतं. असं काही नाही की म्हणजे सर्व देवतांच्या आपल्याकडे मूर्ती असायलाच पाहिजेत. फक्त आपल्या मनामध्ये भाव चांगला असावा. आपण जर अभिषेक घालून मंत्र म्हणला तरी त्यांच्यामध्ये प्राण आले जातात. त्यामुळं तुम्ही सुपारी स्वरूप मांडलं तरीही चालतं. तर माता लक्ष्मींना पण अभिषेक घालून घ्यायचा. अगोदर पाण्याने आणि नंतर पंचामृताने, नंतर पाण्याने असा अभिषेक घालायचा. अभिषेक घालताना ओम महालक्ष्मीन महा, ओम महालक्ष्मीन महा असं म्हणू शकता तुम्ही. तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल महालक्ष्मी मातेचा तर तो मंत्र म्हणला तरी चालतो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं मंत्र म्हणत तुम्ही पूजा केली तरी माताची चालते. कारण जिथं विष्णूंचा वास असतो तिथं माता लक्ष्मी ही आवर्जून येतेच. किंवा विष्णुदेवांच्या नावाने सुद्धा एक सुपारी तुम्ही मांडू शकता. किंवा तुम्ही नुसतं नामस्मरण केलं तरी चालतं. त्यांच्या नावाचा मंत्र जप केला तरीही चालतो. असं करत माता लक्ष्मींना स्थान द्यायचं आणि नंतर चंद्रदेवांना स्थान द्यायचं. ओम सोमाय नमः, ओम सोमाय नमः, ओम सोमाय नमः असं म्हणत अगोदर पाण्याने, नंतर पंचामृताने आणि नंतर पाण्याने असा अभिषेक घालून घ्यायचा सर्व देवतांना. नंतर त्यांना अक्षदावरती स्थान देऊन घ्यायचं. अगोदर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचं. गणपती बाप्पांना नमस्कार करायचा. नंतर कुबेर देवतांना पण हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून नमस्कार करून घ्यायचा. ओम श्री कुबेराय नमः, ओम श्री कुबेराय नमः असा तुम्ही मंत्र जप करू शकता. नंतर कुबेर देवतांची पूजा झाली की माता लक्ष्मींना पण हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून नमस्कार करायचा. आणि नंतर चंद्रदेवांना पण हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचा आणि त्यांनाही नमस्कार करायचा. आता तुमच्याकडे जर शंख असेल तर तो शंखही या पूजेमध्ये मांडला तरी चालतो. नसेल तरी नाही मांडला तरीही चालतो. आता घंटी असेल तर घंटीलाही खाली अक्षदा ठेवायच्या आणि त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून फूल वाहून घ्यायचं. आता कोजागिरी पौर्णिमे दिवशी दूध बनवलं जातं तर त्या दुधाचा अगोदर देवांना नैवेद्य दाखवून घ्यायचा. खाली पाण्याने भरीव चौकोन काढायचा आणि त्याच्यावरती तो नैवेद्य ठेवायचा आणि त्याच्या भोवतीने 3 वेळा पाणी फिरून ओम श्री प्रसादयान समर्पयामी असं म्हणत नैवेद्य समर्प करून घ्यायचा. नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवायचं असतं आपल्याला तर ते अगोदरच ना आपण दुपारीच ते तुळशीपत्र तोडून ठेवायचं. कारण रात्री आपल्याला तुळशीपत्र तोडता येत नाही आणि तुळशीपत्र नैवेद्यावर घातलं तरच तो नैवेद्य देवापर्यंत पोचला जातो असं मानलं जातं. त्यामुळे तुळशीपत्र आवर्जून न विसरता तोडून ठेवायचं अगोदरच. देवांना जो नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि नंतर 12 वाजता आपण जे मसाले दूध बनवलेलं आहे तर ते दूध आपल्या बाल्कनीमध्ये किंवा गच्चीवरती कुठं आपल्याला चंद्रदेवांचं दर्शन होत असेल तर तिथं जाऊन एक 5 मिनिट तरी त्याच्यामध्ये चंद्रांची किरणं अशी पडली पाहिजे ती. आणि ते दूध नंतर सर्वांनी ते मसाले दूध सर्वांनी ग्रहण करायचं प्रसाद म्हणून. कारण त्याच्यामध्ये अमृत पडलं जातं असं मानलं जातं. तर नंतर धूप दीप लावून घ्यायचं जे काही आहे ते आणि आरतीही करून घ्यायची. तर अशा पद्धतीने अगदी साधी आणि सोपी तुम्ही पूजा घरामध्ये करू शकता. आता ही पूजा आहे ती घरातील कोणीही केली तरी चालते. मुलांनी मुलींनी किंवा कर्त्या पुरुषांनी स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर घरातील कोणाकडून ही पूजा करून घेतली तरी चालते. सुतक असेल तर ही पूजा करू शकत नाही किंवा मासिक धर्म असेल तर घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेतली तरीही चालते. उत्तर पूजा ही आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी करायची आहे. आता कलशातील पाणी आहे ते आपल्या घरामध्ये सगळीकडे शिंपडून घ्यायचं असतं ते पाणी. आणि जी फुलं वाहिलेली आहेत ते आपण निर्माल्यामध्ये टाकू शकता. आणि जी सुपारी आहे तर त्या सुपारी आपल्याला दिवाळीमध्ये महालक्ष्मी पूजन करतो त्यावेळी ते आपल्याला व्यवस्थित अशा त्या बांधून ठेवायच्या आहेत जेणेकरून त्यावेळी आपल्याला त्या कामी येतात. आणि दूध आहे ते सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता. तर घरातील सर्वांनी मिळून लक्ष्मी मातेला इथं नमस्कार करून घ्यायचा आणि तुमची कृपा अशीच आपल्या घरावरती कायम राहो अशी सर्वांनी मिळून प्रार्थना करायची. तांदूळ आहेत ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता. आता तुम्ही जर कलशावरती नारळ ठेवलेला असेल तर तो प्रसाद म्हणून दुसऱ्या दिवशी सर्वांनी ग्रहण केला तरी चालतो नारळ फोडून. तर अशा पद्धतीने अगदी साधी आणि सोपी तुम्ही कोजागिरीची पौर्णिमा करू शकता. तर तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.